लाडकी बहीण योजनेचे पैसे चक्क बेरोजगार तरुणाच्या खात्यात जमा झालेले या संदर्भातली ही मोठी बातमी आहे आणि ही बातमी आता साम टीव्हीने दाखवल्यानंतर शासन आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। त्या तरुणानं योजनेचे पैसे परत केल्याचा दावा केळापूरचे भाजपा आमदार संदीप दुर्वे यांनी केलेला आहे। साम टीव्हीने लाभार्थी तरुणाची प्रतिक्रिया घेतली असता त्यानं मात्र पैसे जमा केले नसल्याचं सांगितलंय। शासनाच्या या भोंगळ कारभारावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। अधिकाऱ्यांनी मात्र या प्रकरणी आता सारवासारव सुरू केली आहे। हा नेमका फॉर्म कोणाचा होता, हा कुठून भरला गेलेला आहे, यासाठी आपण राज्य टेक्निकल टीमला माहिती पाठवलेली आहे। त्याचं बॅक ट्रॅकिंग करून आपण या महिलेची माहिती काढू आणि सदर महिला कुठलचीही असेल तरी तिच्या खात्यावर लाभ त्वरित पोहोचला जाईल याची दक्षता शासनाकडून घेतली जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे 3000 रुपये 2 महिन्याचे हे माझ्या खात्यात जमा झालेले आहे। मी किंवा माझी पत्नी यांनी कोणताही अर्ज केला नाही, कोणताही अर्ज केला नसताना ते माझ्या खात्यात जमा झालेले आहे आणि ते पैसे जे आहे ते माझ्या खात्यातच आहे। मी ते पैसे परत केलेले नाही अजून। माझ्या मतदारसंघातील डॉक्टर संदीप दुर्वे हे आमदार आहेत आणि ते प्रसारमाध्यमांना तसेच स्वतः मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहे खोटं बोलून की मी पैसे जमा केले म्हणून। मला पैसे जमा करायचेच आहे, माझ्या मनात काही खोट नाही। माझ्या मनात जर खोट असती तर मी प्रसारमाध्यमांसमोर आलोच नसतो, परंतु मी जिल्हाधिकारी यांच्याजवळ किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांजवळ ते पैसे जमा करेल।